वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या महाबळा परिसराला वादळी पावसाचा फटका बसलाय। काही ठिकाणी पत्रे उडालेत तर काही ठिकाणी वैरण भिजल्यानं नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वर्ध्याची दृश्य आपण पाहताय। महाबळा परिसराला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे आणि गेल्या 1-2 दिवसांपासून ज्या पद्धतीनं वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान काही ठिकाणी पाहायला मिळतंय। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बारामती तालुक्यामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे फळबागांचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय। केळीच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। सरकारकडून शेतकरी वर्गाच्या फळबागांना हेक्टरी 22,500 रुपये मदत मिळते, परंतु उत्पादन खर्च हा 2.5 लाखांपर्यंत होतो। त्यामुळे सरकारनं भरीव रक्कम फळबागांच्या पिकासाठी मदत स्वरूपामध्ये जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते। बरोबर, वादळी हीचा वेग भरपूर होता। वादळामुळे हे केळी पूर्ण झोपलेली आहे। ही केळीचे पीक असं आहे की ह्याला पहिले 4 महिन्यात 80% खर्च उत्पादन खर्च अगोदर करावा लागतो आणि बाकीचा 20% खर्च उर्वरित 12 महिने करावा लागतो। अगोदरच पूर्ण खर्च केल्यामुळे आता संपूर्ण शेतकरी ह्या किती केळीची बाग आहे, किती खर्च आला एकंदरीत एकरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो। एकरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च। परिणाम आता कालच येऊन गेले, पण ती मदत ही तुटपुंज आहे। हेक्टरी 22,000 रुपये फक्त त्याला मदत आहे सरकारची। म्हणजे 2.5 एकराला 22,000? हा, 2.5 एकराला 22,000 रुपये मदत। वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या महाबळा परिसराला वादळी पावसाचा फटका बसलाय। काही ठिकाणी पत्रे उडालेत तर काही ठिकाणी वैरण भिजल्यानं नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वर्ध्याची दृश्य आपण पाहताय। महाबळा परिसराला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे आणि गेल्या 1-2 दिवसांपासून ज्या पद्धतीनं वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान काही ठिकाणी पाहायला मिळतंय। इकडे सोलापूरच्या माळ्यामधील ग्रामीण भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली आहे। टेंभुर्णी, चिंचोली, उताष्टे गावामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। अहिल्यानगरच्या कर्जतमधील मिरज गावला पावसानं झोडपलेलं आहे। परिसरात मुसळधार पाऊस झालाय। शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या कामांना वेग आलाय। वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। गणपतीपुळे, काजीर भाटी, त्याच्यानंतर नेवरे या गावात जोरदार पाऊस बरसलाय। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। रत्नागिरीच्या गणपतीपुळे, काजीर भाटी, नेवरेमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे।